मंडळी, कालच एका अतिशय रंजक अशा फॅमिली ड्रामाचा पडदा पडला. नातेवाईकांना पाठिंबा द्यायला नातेवाईक, नातेवाईकांच्या विरुद्ध नातेवाईक, नातेवाईकांच्या मरणोत्तरही नातेवाईक. निवडणुका येत राहतील आणि जात राहतील, पण असे रंजक प्रयोग मात्र आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील. आणि राजकारणाच्या ह्या फॅमिली ड्रामामध्ये कायम पडद्यामागचे किंवा साईड कॅरेक्टर राहतील ते म्हणजे कार्यकर्ते. मागे एक विनोद वाचला होता. कार्यकर्ता हा कढीपत्त्यासारखा असतो. उकळत्या तेलात सगळ्यात पहिले टाकला जाणारा तोच आणि जेवताना मात्र सगळ्यात पहिले बाजूलाही काढला जाणारा तोच. यंदाच्या निवडणुकीत बऱ्याच जागा ह्या नेपो उमेदवारांना देण्यात आल्या होत्या. यापैकी बरेच चेहरे असे आहेत जे राजकारणात मुरलेले नाहीत, गाठीशी अनुभव नाही. तसं पाहू गेल्यास फारसं ऑनग्राऊंड कामही त्यांच्या हातून घडलेलं नाही. तरीही कुणा एका घराण्यात जन्मास आल्याची पुण्याई ही तिकीट मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरते, तर दुसऱ्या हातावर सतरंजा खुर्च्या आवरण्यापासून स्थानिकांचे प्रश्न समस्या सोडवण्यापर्यंत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षानुवर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहत जे कार्यकर्ते ही सारीच कामं सांभाळतात, त्यांना मात्र डावललं जातं किंवा त्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात. सांगायचं तात्पर्य काय? तर द्रोणाचार्यांनी एकलव्याला डावलण्याचा किंवा एका पद्धतीने अधू करण्यामागचा हेतू म्हणजे राजाचाच वंश हा वरचढ राहायला हवा. कुणी सर्वसामान्य हा राजघराण्यावर हावी होता कामा नये. आज हेच आपल्याला राजकारणातल्या घराण्याबाबतीत पाहायला मिळतं. जेव्हा एकलव्याची निष्ठा, समर्पण ह्याला न्याय मिळत नाही, त्या उलट ही एकनिष्ठताच एका पद्धतीने त्याच्या कार्यक्षमतेचा सर्वोत्तम उपयोग करून घेण्याच्या आड येते, तेव्हा एकलव्याच्या त्या कापलेल्या अंगठ्याची जखम ही अजूनही भळभळती आहे असं म्हणता येईल. आपल्या देशात आरक्षणाचा मुद्दा हा दिवसेंदिवस अधिकच वादाचा होत चालला आहे. खरं तर हा वादाचा नाही तर पद्धतशीर संशोधन, चर्चा, विचार, पुनर्विचाराचा मुद्दा असायला हवा. आरक्षित श्रेणी आरक्षण हा त्यांच्यावर वर्षानुवर्ष झालेल्या हिणवणीचा मोबदला वाटतो, तर अनारक्षित श्रेणी तो सामाजिक भेदभावाचा नवीन अवतार वाटू लागला आहे. मग एकीकडनं कॅप 50%च्याही वर न्यावा तर दुसरीकडनं आरक्षणाला पूर्ण विराम लावावा असे दुतर्फी स्वर आपल्याला उमटताना दिसून येतात. बाब अशी आहे की आज शिक्षण आणि नोकरीसाठी स्पर्धा ही आधीपेक्षा तीव्र झाली आहे आणि त्याच सोबत तीव्र होत चाललाय तो पात्र पण अनारक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा असंतोष. एक साधं उदाहरण घेऊया. समान शिक्षणानंतर सरकारी नोकरीत आरक्षण आहे तेही ठीक, पण त्या उपर समान मानाची, समान पगाराची नोकरी मिळाल्यानंतर सुद्धा पुन्हा प्रमोशन मध्येही आरक्षण पाहायला मिळतं. एका टप्प्यानंतर ह्याला खरंच लेवल प्लेइंग फील्ड म्हणता येईल का, ह्याचा नक्कीच विचार व्हायला हवा. यामुळे अनेक योग्यता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्न संधींची हानी होते. जशी किंबहुना अर्जुनापेक्षा काहीशी अधिक योग्यता असताना देखील एकलव्याची झाली होती. या स्वप्न संधींचं हनन हेच एकलव्याच्या अंगठ्याचं हनन आहे. पण मग एक प्रश्न अजून विचार करण्यासारखा आहे, तो म्हणजे जर आरक्षणाची 70 वर्ष होऊनही आजही त्या आरक्षणाची गरजच संपत नसेल, नक्की लूप होल्स असावेत किंवा त्यास दुरुस्तीची गरज असावी. असं दिसून येतं की SC ST प्रवर्गातील सुद्धा ज्या प्रवर्गांना आरक्षणाची खरी आवश्यकता आहे त्यांना संसाधनच दुर्गम राहिलेली असून जे सामाजिक स्तरात उन्नत आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, शिक्षित आहेत, त्यांच्याकडनंच आरक्षणाचा फायदा हा अधिक उचलला जातोय. एकलव्य हा निषाद घराण्यातला होता. उच्चकुलीन राजकुमारांसोबत त्याचं शिक्षण घेणं स्वीकार्य नव्हतं. जसा जातीमुळे एकलव्य वंचित राहिला तसे आजही मागास घराण्यातील विद्यार्थी राहतायत आणि म्हणूनच एकलव्याच्या कापलेल्या अंगठ्याची जखम ही अजूनही ताजी आहे. भारतीय सिनेसृष्टीत विशेषतः बॉलिवूडमध्ये आजही नवीन चेहऱ्यांना सहज संधी मिळत नाही. घराणेशाही आणि पक्षपात अगदी प्रकर्षाने जाणवतो. नेपो नटनट्यांमध्ये अजिबातच टॅलेंट नाही बुवा असं म्हणता येणार नाही. फक्त अर्जुन चांगली नुरभर आहे म्हणून किंबहुना उत्तम असणाऱ्या एकलव्याला डावलणं हा मात्र कलंक आहे. लापता लेडीज सारखा चित्रपट जेव्हा नवीन चेहरे घेऊनही ऑस्कर पर्यंत पोहोचतो तेव्हा ही गरज अगदी तळमळीने जाणवते. क्रीडा क्षेत्रातही भारतात अगदी अमर्याद सामर्थ्य आहे. अनेक क्रीडापटू आपल्याला अर्जुन अवॉर्ड, द्रोणाचार्य अवॉर्डने सन्मानित होताना दिसतात, तर असंख्य एकलव्य हे साधनांअभावी अधू आहेत. तसा माझा हा भारत देशही गेली कैक वर्ष पाश्चिमात्य वर्चस्व असलेल्या ह्या जगात एकलव्य राहिला आहे. ज्याला ओरिएंटल म्हणून डावललं गेलं, ज्याच्या कला कौशल्याची, ज्ञानाची दखल घेतली गेली नाही, त्या उलट भारताची समृद्धी, संस्कृती, कला ह्याचं हनन हे वसाहतवाद्यांनी घडवून आणलं आणि आज जेव्हा आमच्याच लोकांच्या विचारात पाश्चिमात्यीकरण होताना दिसतं तेव्हा इतकंच म्हणावं असं वाटतं, एकलव्याच्या त्या कापलेल्या अंगठ्याची जखम ही अजूनही ताजी आहे. धन्यवाद.